जय भीम मंडळी, जय शिवराय। तर कशा सर्व मजेत ना? आम्ही सर्व मजेत आहोत। तर आमचे ब्लॉग कसे वाटतायत, आमचा फॅमिलीचा न्यू मेंबर तुम्हाला कसा वाटला, माझी छोटीशी बेबी गर्ल। तर माझ्या बेबी गर्लचं आता बारसं करायचं आहे। हा अद्वैत मस्ती करतोय। तर बेबी गर्लचं बारसं करायचं आहे आणि बारसेसाठी आम्ही काय काय साहित्य घेतलेलं आहे। मी सुद्धा गेली होती मार्केटला, पण शूट करणं जमलं नाही, कारण एका हातात बाबू होता छोटा माझा आणि अद्वैत होतं आणि सामान, त्याच्यामुळे शूट काय केलेलं नाही आहे। पण घरी आणलेलं आहे सामान आणि मी तुम्हाला आता दाखवते मी बारशासाठी काय काय घेतलेलं आहे साहित्य। तर ब्लॉग कंटिन्यू करा। बघा डेकोरेशनसाठी बघा हे आणलेलं आहे, दाखवा मागे सरा। तर ह्या वेल्या आणलेल्या आहेत सिलिंगला लावण्यासाठी। तर हे साहित्य निलेश यांनी घेतलेलं आहे, मी नव्हते गेले, हे दुसऱ्या दिवशी आणलेलं आहे कारण वेळच मिळत नव्हता। कसं लावणार सिलिंगला एक दाखवा लावून। पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर तुम्हाला बघायलाच मिळेल, बारशाचा ब्लॉग मी अपलोड करणार आहे। हे बघा असं सिलिंगला वरती इकडे लावणार, असं खूप छान दिसतं वरती लावल्यानंतर। त्यासाठी तुम्हाला माझा बारशाचा ब्लॉग बघावा लागेल। अजून काय काय आणले दाखवा पुढे फटाफट। हे किती कलरचे आहेत? 2 कलरचे आहेत ना? 2 कलर आणलेले आहेत। अरे हे बघा, हे पण आणले होते पण केवढा हे पॅकेट आणले बाबा, ते तेव्हा पण आपण आणले। अरे गुलायचं कसं भाई? थांब खोललेलं आहे ते। आणि बघा हे आणलेले आहे लटकन, हे अशा प्रकारे आहे, खाली लटकन आहे। बॅकग्राऊंडला हे घेणार आहे, जिथे बाळाचं नाव असणार आहे आणि तिथे साईडला ह्या 2 लावणार आहेत। आणि हे जे आणलेले आहेत त्याला लटकन नाही आहे, दाखव वेदू वरती उचल। हे जे आणलेले आहेत त्याला लटकन नाही आहे, ह्याला जशी लटकन आहे बघा, हे 2 आहेत आणि हे सिंपल आहेत। हे सगळीकडे इकडे येणार आणि हे 2 मधोमध येणार, बरोबर ना? आणि पंतरावळे आणलेले आहेत। अजून काय याच्यामध्ये? तेच आहे, डबल हेच आहे। आणि हे पॅकेट आणलेलं आहे, बेबीसाठी पाळणा घेतलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते। तर अशा प्रकारे पाळणा घेतलेला आहे बेबीसाठी, पिंक कलरचा, आणि त्याला नेट पण आहे। तर हे सर्व तुम्हाला उघडून नाही, हे सर्व तुम्हाला बारशालाच बघायला मिळेल, आम्ही ओपन करून सजवणार आहोत। त्यानंतर पाळण्याच्या मधोमध खेळणं घेतलेलं आहे, जेणेकरून बेबी गर्ल आमची बघत बघत खेळेल। आणि मी जे जुनं परंपरेने चालत आलेलं आहे, हे बघा खूप वर्षापासूनचं, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा। आणि आता माझी शॉपिंग तुम्हाला मी दाखवते। इथे मी मोत्याच्या बँगल्स घेतलेल्या आहेत, कारण मी व्हाईट साडी वेअर करणार आहे, पूजा विधी करावी लागते, त्याच्यासाठी आम्हाला व्हाईट साडी वेअर करावी लागते। तर हिरव्या बांगड्यांमध्ये ही व्हाईट बँगल्स घालणार आहे आणि मध्ये असेच मोत्यांचे माझ्याकडे कडे, जे मी गावी मी हुरूसमध्ये गेली होती, तो ब्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। त्या हुरूसामध्ये मी ते कडे घेतले होते मोत्याचेच, तर ते कडे मी ह्या हिरव्या बँगल्समध्ये यूज करणार आहे। आणि तसंच आयलायनर घेतलेलं आहे, आयलायनर मला खूप आवडतं लावायला, पण मी आता बिझी झालेले आहे, सर्व आवडनिवड बाजूला राहिलेली आहे। तर गेले होते बाजारात, तर मला आठवण आली, मग मी घेतलं आणि त्याचबरोबर ही नथसुद्धा घेतलेली आहे व्हाईट, मी वेअर करून दाखवते तुम्हाला। तर फ्रेंड्स, अशी व्हाईट साडीवरती मी नथ घेतलेली आहे, प्रेसवाली आहे। तर ओव्हरऑल माझा जो लुक असणार आहे तो तुम्हाला बारशाच्या दिवशीच बघायला मिळेल, त्याच्यासाठी तुम्ही ब्लॉग माझा नक्की बारशाचा सुद्धा बघा। इन्व्हिटेशन कार्ड वगैरे मी तयार केलेलं आहे व्हॉट्सअपवर सर्वांना पाठवण्यासाठी,
आणि बघू कोण कोण येतं आहे, व्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. अशी माझी छोटीशी शॉपिंग, छोटंसं सेलिब्रेशन, त्याच्यासाठी केलेली तयारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे अशीच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल. मंडळी चकुलीचा आहे पार्सल आणि त्याच्यासाठी अजून एक आम्ही तयारी केलेली आहे, ते म्हणजे मी हॉलला कलर करून घेत आहे. कारण का अद्वैतने बघा हे असे पराक्रम केलेले आहेत. बॅक कॅमेराने दाखवते. हे सर्व असं पेन्सिलने वगैरे दिलेलं आहे आणि प्लस इथे सर्व असं लिकेजमुळे भिंत खराब झाली होती, तर तात्पुरत्या स्वरूपात अद्वैतच्या पप्पांनी असं केलं होतं. तर म्हटलं ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही आहे, त्याच्यामुळे हे असं त्याला काय बोलतं, त्याला POP ना, POP वगैरे भरून, लांबी वगैरे भरून कलर करणार आहोत. आणि इथे छकुली बघा तिच्या पप्पाकडे आहे, पण काय रडतीये काय कळत नाही. माझ्याकडे यायचं आहे. आणि अद्वैत बघा, तर इथे तुम्हाला सगळा लुक चेंज दिसेल. हा जो लुक आहे माझ्या हॉलचा तो संपूर्णपणे चेंज दिसेल तुम्हाला. थोडा पसारा आहे, इग्नोर करा. शकू काय करते बच्चा? लाडू शकू लाडू हे बच्चा काय करते? कशी तयारी चालू आहे तुझ्या बारशाची? वा 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 वा. बघ बघ काय काय चाललंय, कुठे कुठे कलर करायचा आहे. तर ह्या सर्व भिंती लिकेजमुळे इकडे पण आहे, हा मधला पॅसेज आहे, इथे तर खूपच झालेला आहे लिकेजमुळे. तर हे सुद्धा बघू केलं तर करू रिपेअर, नाहीतर मग हॉलचंच करून घेऊया. बघू जसं जमतं तसं. वेळ खूप कमी आहे. ह्याची पराक्रम बघा. अद्वैतच्या गाड्या, खेळणी, हे अद्वैतचे पूर्ण पोतं भरलेलं आहे खेळण्यानी. आणि आता प्लस हिचं सुद्धा येणार आहेत खेळणी. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. बघूया आपण घराला कलर, हॉलला कलर कसा होतोय. भाषेची तयारी चालू आहे ना बाळ? हिची काय झोप उडत नाहीये. लाडू लाडू आणि दिवसा झोपा काढते. ए लाडू आता उठले. गुलाबजामुन काय काला जामुन? अशी बारशाची तयारी आमची चालू आहे ना बाबू. मस्तपैकी कलर करून घेतलेला आहे. तर मंडळी एवढं म्हणजे पसारा झालेला आहे घरी. रंग फक्त हॉललाच करून घेते. बेडरूमला वगैरे व्यवस्थित आहे. बेडरूमचा बघू शकता. असा बेडरूमचा रंग आहे. तसाच हॉलचा होता, पण हॉलचा खूपच खराब झाला होता आणि त्यामुळे हॉलचा करून घेतलाय. तर एवढा घरात पसारा आहे. जेवायला मला चक्क 4 वाजले. झोपायला सकाळी 7 वाजले. आणि ते झोपायला कुणामुळे सकाळी 7 वाजले ते हिच्यामुळे. ही बघा,
ही डॅम्बिस आहे डॅम्बिस है ना, डॅम्बिस आहे ना बच्चा. हसते लबाड. बघा तिला कसं कळतं बोललेलं. रात्रभर जागरण करते आणि सकाळची झोपा काढते. ती आत्ता उठलेली आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर. आणि आता मी डॅम्बिस बोलली तर तिला हसायला येते. तिला हसायला येते. लबाड आगाव पायावर पाय ठेवून बसले. मांडी लावून घे, येईल बघ थोड्या वेळाने. तर अशी आमची ड्युटी चालू आहे आणि अजयचे पप्पा बाहेर काम करतायत. तर काही विचारू नका. आय होप माझ्या लेकीचा बारसं खूप छान होईल.